राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची बैठक मंगळवारी सकाळी पार पडली। यावेळी महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीने लढल्यावर तसंच 45+ जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे। त्याचबरोबर शिवसेनेला 13 ते 14 जागा मिळतील असा सूर देखील बैठकीत निघाल्याचं समजतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, मावळचे श्रीरंग बारणे, पालघरचे राजेंद्र गावित तसंच मुंबईचे राहुल शेवाळे आदींसह अनेक खासदार उपस्थित होते। यावेळी बैठकीत अनेक शंका-कुशंका तसंच दावे-प्रतिदावे आदींसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला। प्रत्येक खासदारानं मतदारसंघातील कामं आणि आपल्या दावेदारीचा उहापोह केला। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात 45+ जागा कशा निवडून येतील या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याचं खासदारांनी माध्यमांना सांगितलं। भाजपनं काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटक पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नाही। त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपकडून दावा ठोकण्यात आल्यानं विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे। दुसरीकडे शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याच्या चर्चा रंगल्यात। त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्य केली जात असल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ माजत आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली। या खासदारांकडून मतदारसंघातील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली। यावेळी विद्यमान खासदारांना तिकिटासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही बैठकीत सांगण्यात आले। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। ठाणे जिल्ह्यात नवमतदार नोंदणीत निराशा, 82,327 इतक्या नवमतदारांची नोंदणी। ठाणे जिल्ह्यात नवमतदारांची संख्या वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं निर्देश दिले होते। त्यानुसार ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडून नवमतदार नोंदणी वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम, महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणं आदी उपाययोजना केल्याचा दावा करण्यात येत आहे। मात्र ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या अनुषंगानं 2.5 लाख नवमतदारांची नोंद होणं अपेक्षित असताना केवळ 82,327 इतक्या मतदारांची नोंद झाली आहे। जिल्ह्यात नवमतदार नोंदणीत निराशा असल्याची माहिती समोर आली आहे। 20 ते 29 वयोगटातील 10,60,117 मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषद पार पडली। यावेळी ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी आचारसंहिता अंमलबजावणी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली। ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणीत वाढ व्हावी या उद्देशानं जिल्ह्यात पुनरीक्षण मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला होता। या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 1,26,372 इतक्या मतदारांची वाढ झाली आहे। त्यामुळे मतदारांची संख्या 63,43,889 इतकी झाली आहे।
ही जरी समाधानाची बाब असली तरी दुसरीकडे जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी वाढवण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले की नवमतदारांनी नोंदणीकडे पाठ फिरवली याबाबत साशंकता निर्माण होते. नवमतदारांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष भर देत महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबवल्याचा दावा देखील करण्यात आला. अशातच जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 2.5 लाखांच्या आसपास नव्या मतदारांची नोंद होणं अपेक्षित होतं. मात्र सद्यस्थितीत केवळ 82,327 नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. तसंच ठाणे जिल्ह्यातील ओळा-माजुडा मतदारसंघात सर्वाधिक 4,92,381 तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी 2,52,440 इतकी मतदारसंख्या असल्याची माहिती शणगारे यांनी यावेळी दिली. महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची तडकाफडकी बदली करून निवडणूक आयोगानं शिंदे सरकारला दणका दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही आज उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत. नवी मुंबई महापालिकेत 2 वर्ष आणि ठाणे महापालिकेत 1.5 वर्ष असा आयुक्तपदाचा 3.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्यांची बदली करण्यात आली आहे. बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यानंतर 2022 साली अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतली होती. बांगर यांनी आपल्या ठाणे महापालिकेच्या कार्यकाळात 2 वेळा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून कोरोनामुळे ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बांगर यांनी 1.5 वर्षाच्या कार्यकाळात एकही नव्या प्रकल्पाची घोषणा केली नाही. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पावसाळ्यापूर्व नालेसफाईच्या कामांचा खोळंबा होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेनं यंदा लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यंदाच्या काटकसरीच्या अर्थसंकल्पात नालेसफाईच्या निधीला 3 कोटींची कात्री लागली आहे. त्यातच पालिकेनं वर्षभर नालेसफाईवर जोर दिला आहे. मात्र इतक्या कमी निधीत हे काम परवडणार नसल्याचा सूर ठेकेदारांनी लावला आहे. त्यामुळे 2 वेळा निविदा काढूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात त्याचा फटका ठाणेकरांना बसण्याची भीती व्यक्त होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभागांमध्ये 119 किलोमीटर लांबीचे एकूण 306 नाले आहेत. ठाणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून ठेकेदारांमार्फत पावसाळापूर्व या नाल्यांची सफाई करते. नालेसफाई प्रभावी व्हावी यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाते. 2023-24 या वर्षासाठी 10 कोटींच्या निविदा प्रक्रिया राबवल्या होत्या. त्यानुसार ठेकेदारांनी कामं केली, परंतु या कामांचं अजूनही बिल मिळालं नसल्यानं यंदा नालेसफाईची कामं करण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्नही ठेकेदारांना पडला आहे. एकीकडे बिले रखडली असताना दरवर्षी शहरातील नालेसफाईवर होणाऱ्या 10 कोटींच्या खर्चात महापालिकेनं यंदा घट केली आहे. यामध्ये GSTचा भार कमी केल्याचं दाखवून नालेसफाईचा निधी 7 कोटींवर आणला आहे.